तर शुभ सकाळ सर्वांना। आणि झाली बघा माझी दिवसाची सुरुवात। आणि आज जरा म्हणजे रोजच लवकर उठते, पण आज थोडी जास्तच लवकर उठले होते, खूप थंडी होती। मी आंघोळ वगैरे करून आले आणि आता मला झाडझूड करायची बाहेरची, कारण घरामध्ये सगळेजण झोपलेले, त्यामुळे मला घर लगेच झाडता येत नाही। फक्त किचनचं घर झाडून घेत असते मला स्वयंपाक करण्यासाठी, कारण दादूचा डब्बा पण असतो। आणि आता पटपट अंगणवाडीत झाडून भक्ती मला मधून आवाज देते, भक्ती उठलेली वाटतं, तर तिला पहिले सकाळी काहीतरी खायला द्यायला लागतं, मला केव्हाची आवाज देऊ राहिली। तर चला आता तिला पण बघते। आणि पाणी पण येऊ राहिलं, पाणी पण भरायचं आहे मला बोरचं। त्याच्यानंतर आता उजेड पडलाय थोडासा, पॉली हाऊसचा दरवाजापाशी पण झाडून घेते। भक्तीने बघा किती रांगोळी करून ठेवली। मी तर पॉली हाऊसच्या दारापाशी रोज रांगोळी काढत राहते ना, मग ती माझं बघून बघून तिथं रांगोळी काढली तिने। एवढ्या 2-3 दिवसापासून मी तिथं रांगोळी नाही काढली आणि थोडंसं दुर्लक्षच झालं काम खूप असल्यामुळं, पण आता तिथे सफाई करून। आणि सकाळी भक्ती बघा उठलीचे, मग आम्ही दोघीजणी चहा पिऊ राहिलो। आणि तर भक्तीला माझ्यासोबतच चहा प्यायला खूप आवडतो, खूप थंडी आज। तुला नाही वाजत का बाई थंडी? थंडी वाजते ना। आणि तू स्वेटर घातलं कुठे बाई ग? आणि मला हा का? तू काय खाती बाई? ते नको 20 वरचं खराब राहतं ते। हा तू काय खाती? चहा? हा का? मी खाऊ घालू? नको, तुझ्या हाताने खायचं, तू हुशार आहे ना। तर आता स्वयंपाकाची तयारी करते। ही मॅगी म्हणजे मॅगी नाही, ही शेवायची मॅगी आहे। दादूला कांदा परतून त्याच्यात खूप आवडतं, मग मी त्याला शेवायची मॅगी नाश्त्याला करून देऊ राहिले। आणि बाजूला मी भाजी टाकली बटाट्याची, त्याला शेंगदाणे भाजून घेते थोडेसे। आणि मिस्टरांना कोरडी अशी मला बीटची भाजी करायची, तर मी बीटची भाजी। माझ्या पोळ्या वगैरे पण झालेल्या आहे, तर आता थोडंच काम। तर आज लवकर उठल्यामुळं पटापटा माझी कामं सगळी आवरून गेलेली आहे। घर बी स्वच्छ केलं, पुसून काढलं। घर साधं का असाना पण स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे, तर सगळं आवरलंय। तर कपडे पण धुवून झालेले आणि आता काही सगळं आज आवरले ना। आज मला खरंच वावरात काम नव्हतं, त्यामुळे मी आज थोडा आराम करणार। तर मी आता आले आहे नवीन पॉली हाऊसमध्ये, आणि तिथं आम्हाला हे नवीन पॉली हाऊसचा माल चालू करायचा आहे। तर बघायला आले की फुलं जास्त उमरले का नाही, पण मग कळ्यात दिसू राहिल्या। आणि असे फक्त जागीच फक्त फुलं उमरले, असे झाड उमरले, तर सगळे काही काढता येणार नाही। पण मग उद्याचं नियोजन आजच करून घेऊ राहिले। उद्या सकाळी आलं का डायरेक्ट मग फुलं काढायला लागल। म्हटलं आज चक्कर मारून जाऊ। आणि थोडं गवत पण राहिलं होतं, मी ते गवत पण काढायला आली होती। आणि तिकडच्या पाथवा अजून निंदायचा आहे दुसरा, हाच निंदला, कारण सारखं म्हणजे एकसरने ते निंदन पण होऊ नाही राहिलं। घरी पण मुलांकडे बघायला लागतं, घरी बी काम असतं आणि मिस्टरांचं पण बघायला लागतं, त्यामुळे मला लगेच काम होत नाही। थोडा गॅप घेऊनच मी तिथं निंदायला लागते, नाही तर एवढं काही निंदायला काही एवढं अवघड नाही आहे। आणि एवढं काही निंदायला मोठं वावर नाही आहे का, केवढं पण तिथं टाईम लागतो, पण बाकीचे पण कामं असत्या, त्यामुळे हा निंदायचा विषय बार येतो। आणि थोडं राहिलं आता निंदायचं माझं, तर मग फुलं आता मी बघून जाते। आणि आता शिराळ झालेले आहे, त्याच्यामुळे मला घरी झाड झुडून ते पण आवरायचं आहे, आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागायचं, त्यामुळे मी आता घरी चालली आहे। घरचे पण कामं करायचे, आणि दादू पण आता शाळेतून येईल थोड्या वेळामध्येच। तर चला भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये। मी हा व्हिडिओ इथंच शेवट करते, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला मी भेटते।